नाही, मला स्वतःला तर असं वाटतंय की अडाणी माणूस आणि इव्हन शेतकरीसुद्धा शिकलेल्या माणसाला 50 वेळा विकून खाईल एवढं ज्ञान त्याचं. म्हणजे मी काही शेतकरी असे बघितले की 2च भाऊ आहे, एकाला 2 मुलं एकाला 3 मुलं आहेत. तो म्हणतो जेवढी मुलं तेवढ्या वाटण्या करा. आता हे कुठून आलं? तो काय म्हणतोय, भाऊ असं म्हटला 1.5 महिना आई आजारी होती, तिची काळजी गावात कोणी घेतली? मी घेतली. तिच्या औषध पाण्याचा खर्च कोणी केला? मी केला. आणि शेवटचं पाणी कोणी पाजलं? मी पाजलं. म्हणून मी 2 गुंठे जास्त घेतले. तुला काय करायचं ते कर. मी म्हटलं मग तुझं काय म्हणणं आहे? तो म्हणतो साहेब 22 दिवस आई कोमामध्ये होती, आम्ही 4 जण गेलो, मरताना तिचं तोंड उघडून 1 चमचा पाणी तिच्या तोंडात बळच टाकलं, तिने प्राण सोडल्यावर. मी त्याला 2 बिस्लरी बाटल्या द्यायला तयार. आपल्याकडे ज्या ठिकाणी हायवे वळालेला आहे त्या कोपऱ्यावर एका पुढाऱ्याची जमीन आहे. मग ॲक्सिडेंट झाल्यावर लोकांना वाटत नाही की ह्याची जमीन सोडल्यामुळे माझा ॲक्सिडेंट झाला. त्याला वाटते समोरच्यानी ड्रायव्हिंग चांगलं केलं नाही म्हणून माझा ॲक्सिडेंट झाला. हे लोकांना समजेल का की MIDC किंवा हे सगळे विमानतळ वगैरे घोषित केल्यावर त्याच्या शेजारच्या सर्व जमिनींना त्या डेटनंतर त्या तारखेनंतरच 5 पट 10 पट स्टॅम्प ड्युटी लावायला पाहिजे. मग हे सगळं बंद होईल. जे कायदेशीर कुळं आहे ज्यांची नावं सातबाराला आहे त्यांचा अधिकार कायम राहतो. बरं, त्यांना साधारण उलट जिथे कुळ आणि मालक हे दोघंही असतात त्यावेळी 60% पैसे कुळाला मिळतात, 40% पैसे मालकाला मिळतात. बरं, अच्छा. असं समीकरण लँड एक्विजिशन कायद्यामध्ये करूनच ठेवलं. बहीण एवढी शांत असते, तुम्हाला काय करायचं ते करा म्हणते. तिची भूमिका एकदम निरागस अशी दाखवल्यासारखी असते, पण तिची मुलं तिला दम देत असतात. तू फक्त गपचूप बस, आम्ही ते मामाकडनं कसे पैसे काढायचे ते आम्ही बघतो. जमीन आणि जमिनीला कायमच्या चिकटलेल्या वस्तू अशी आहे. त्यामुळं मी वाटणी 2 एकर तुला दिली आणि त्यातली झाडं माझ्या नावाने 50% असं होऊ शकत नाही. झाडं पण गेली, विहीर पण गेली, त्या विहिरीच्या खाली लपून ठेवलेलं धन पण गेलं, जे काय आहे ते गेलं. म्हणजे पुढच्या पिढ्यांची सोय लावण्यासाठी हे पैसे वापरायला पाहिजे, बिझनेसला पैसे लावायला पाहिजे. आवश्यक असलं शेती कोणी करणारी माणसं घरात राहिली असली तर शेतीसाठी लावायला पाहिजे. कोणी शेती करणार नसलं आणि उद्योगात पडणार असेल तर उद्योगाला लावले पाहिजे, नाहीतर कोणी दुकान टाकणार तर दुकानाला लावले पाहिजे. नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्स अप विशेष या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र शासनामध्ये असे अनेक अधिकारी असतात की त्यांना चालता बोलता शब्दकोश किंवा त्या एखाद्या विभागातला चालता बोलता कोशच असं आपलं म्हटलं पाहिजे. आणि यातलं एक नाव आहे निवृत्त IAS अधिकारी शेखर गायकवाड सर यांचं. सांगलीचे जिल्हाधिकारी असोत, पुणे महापालिकेचे आयुक्त असोत, सहकार आयुक्त असोत, अशा प्रत्येक विभागावरती किंवा खात्यावरती पकड असलेले म्हणून गायकवाड साहेब यांची ओळख आहे. त्यांचा जो हातखंड आहे तो साध्या सोप्या भाषेमध्ये सामान्य माणसाला शासकीय नियमांची माहिती करून देणं, आणि त्यातही त्यांचं विशेष जे काय आहे ते म्हणजे जमीन आणि महसूल. हे मला वाटतं त्यांचे 2 फार आवडते विषय आहेत. आणि याच विषयामध्ये सर्वसामान्यांना फार मोठ्या शंका असतात किंवा फार अनेक प्रश्न असतात. त्यातल्या काही प्रश्नांची उत्तरं आज आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि माझ्या पुढे आज जो विषय आहे किंवा टॉपिक आहे तो आहे भूसंपादन. पुणे जिल्हा असो किंवा इतर अनेक जिल्हे असोत, रोड, विमानतळ, MIDC यासाठी मोठ्या प्रमाणात भूसंपादन होत असतं. शेतकरी कधी स्वखुशीने देतात, कधी नाराजीनं देतात, कधी सरकारला आंदोलनाचा सामना करत ते सगळं भूसंपादन करावं लागतं. पण यातल्या शेतकऱ्यांसाठीच्या महत्त्वाच्या ज्या काही बाबी आहेत त्या बाबींची ओळख आज आपण गायकवाड सरांशी बोलताना करून घेणार आहोत. गायकवाड सर, तुमचं लेट्स अपवर खूप खूप स्वागत. अरे वा, धन्यवाद सर. पहिला माझा असा प्रश्न आहे की कोणताही प्रोजेक्ट म्हटलं की भूसंपादन हे आलंच, तर भूसंपादन खरोखर इतकी क्लिष्ट प्रक्रिया असते का शासनासाठी पण? मुळामध्ये जेव्हा जमीन एखाद्याची आपण घेतो तो म्हणजे त्याच्या काळजाचा तुकडा असतो. आपल्याला भारतातला शेतकरी तर जमिनीला काळी आई म्हणतो, बरोबर आहे ना.
त्याला आई एवढंच महत्त्व जमिनीचं आहे. बरं. त्यामुळे जमीन जेव्हा काढून घेतली जाते तेव्हा तो एक फार भावनिक असा मुद्दा असतो. बरं. आणि नुसती जमीन घेतली नाही, त्याचं जगण्याचं साधन आहे, त्याच्यावर घर आहे, तिथे अनेक वेळा तो लहानपणापासून वाढलेला असतो, त्याच्या वडिलांची समाधी तिथे असते, अशा अनेक त्याला कंगोऱ्या आहेत. त्यामुळे जमीन हा विषय एवढा मोठा आणि व्यापक आहे की जमीन आणि शेतकरी यांचं एक अतूट नातं हजारो वर्षापासून पिढ्यानपिढ्या तयार झालेलं आहे. त्यामुळे ती जमीन जेव्हा काढून घेतली जाते तेव्हा त्याची वेदना होणं हे फार नैसर्गिक आहे. आता त्याचे पैसे जास्त मिळायला लागलेत हा भाग वेगळा आहे की 2013चा कायदा आल्यानंतर भूसंपादनाचा याच्यामध्ये रकमेमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आणि त्यामुळे त्यातलं थोडं त्रास कमी झाला असं आपल्याला म्हणता येईल. पण दुसऱ्या पद्धतीने हा त्रास कसा वाढतोय ते पण आपण चर्चा करत राहू. सर, यातला जो पहिला प्रश्न आहे की 2013 पासूनचा जो भूसंपादन कायदा बदलला त्या कायद्यामुळे नक्की काय बदललं? 3 महत्त्वाच्या गोष्टी बदलल्या. एक तर ब्रिटिशांच्या काळात 1894ला जो कायदा झाला होता त्याच्यामध्ये एक 2 वर्षाची प्रक्रिया होती. सेक्शन 4ची नोटीस द्यायची, कुठली जमीन घ्यायची ती मोजायची, त्यानंतर त्यांचे ऑब्जेक्शन घ्यायचे, हरकती घ्यायच्या, त्याच्यावर निर्णय घ्यायचा, मग 5ची चौकशी करायची, 6चं नोटिफिकेशन काढायचं, तिथून पुढे 1 वर्षात अवॉर्ड करायचं. आणि ही सगळी प्रक्रियेला 3 वर्ष लागत होती. 2013च्या कायद्यामध्ये ही प्रक्रिया सोपी करून टाकली आणि मुळात जमिनीचा बाजारभाव ठरवायची जी रेडी रेकनर व्यवस्था आहे त्याच्या 4 पट पैसे ग्रामीण भागात देऊन टाकावेत आणि 2 पट पैसे शहरी भागात देऊन टाकावेत असं ह्या कायद्यामध्ये केल्यामुळे आता प्रॅक्टिकली नव्या कायद्यानुसार भूसंपादन होत नाही. ते होतं नव्या कायद्याच्या संमतीने. म्हणजे कायदेशीर प्रक्रिया न राबवताच लोक म्हणतात यस या रेटला मी द्यायला तयार आहे. आणि ही प्रक्रिया सुलभ केली नॅशनल हायवे वगैरे लोकांनी किंवा ठीक आहे ह्याचे पैसे किती होतात मग ते 3 वर्षांनी तुम्ही तेवढेच पैसे घेण्यापेक्षा तुम्हाला आम्ही आजच देतो. आणि मग ते पैसे आता रोख देत असल्यामुळे लोक त्याला सहजासहजी या कायदेशीर प्रक्रियेत न जाता संमतीने जमिनी देत आहे. असं आत्ताचा फरक आहे. म्हणजे आता म्हणजे संमती म्हणजे शेतकऱ्यांची संमती घ्यायची आणि मग त्याला रक्कम द्यायची आणि त्याची जमीन ताब्यात अशी पद्धत चालू आहे. हा कायदा आल्यानंतर भूसंपादन सोपं झालं का? भूसंपादनाची लीगल प्रक्रिया सोपी नाही झाली. ती उलट अजून कॉम्प्लिकेटेड झाली. त्याच्यामध्ये पर्यावरणाचा आधी अभ्यास करावा, प्रकल्पाची गरज आहे का नाही ते तपासावं वगैरे वगैरे असं आलं. आणि मात्र हे मोठे जे प्रोजेक्ट आहेत त्यांना एकदाच पर्यावरणाचं हे मिळतं की समजा एक समृद्धी महामार्ग आहे, पुणे ते नागपूर एकदा घेतलं की प्रत्येक गावात जाऊन परत पर्यावरणाची परवानगी घ्यायची गरज नाही. सो मोठ्या प्रकल्पांसाठी हे सोयीचं आहे. जरी सुरुवातीचं 1 वर्ष अभ्यासासाठी गेला, एक्सपर्ट लोकांकडनं ते तपासून घेणं वगैरे आलं, नद्यांचं जे आता जी कॉन्ट्रोवर्सी चालू आहे अशा वेळी प्रक्रिया फार मोठी आहे. ते दिल्लीला प्रस्ताव जातो, तो पर्यावरण विभागाकडे जातो, त्याचा एक सामाजिक अभ्यास होतो, कोणाचं विस्थापन होणार आहे ते होतं. हेच सगळी प्रक्रिया आपल्याकडे त्याच्यासाठी 2 कायदे होते. एक पुनर्वसन कायदा होता, एक भूसंपादन कायदा होता. म्हणजे भूसंपादन कायद्याचं काम करायच्या आधी पुनर्वसन कायद्याचं काम धरणग्रस्तांच्या बाबतीत करावं लागत होतं. आता हे काही राहिलं नाही. आता बेसिकली पुनर्वसनाच्या बाबतीत जरी हे लागू असलं तर नवीन धरणच होत नाही. त्यामुळे त्या कायद्याचं काम थोडं मागे पडलं आणि नव्या कायद्यानुसार थेट रक्कम मला किती मिळणार अशा प्रॅक्टिकल विषयावर लोक आले. यामध्ये अजून 2-3 पैलू आहेत. बहुतेक सगळे शेती करणाऱ्या लोकांबरोबरच त्याच्या तिप्पट ते चौपट लोक शहरी भागात राहणारे आहेत की नावावर त्यांच्या जमीन आहे पण ती शेती करत नाही. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने एक गोष्ट झाली की एक जड वस्तू कुठली तरी आपल्याकडे होती, त्या वस्तूचे आता पैसे मिळत आहेत आपल्याला. त्यामुळे ते ताबडतोब परवानगी द्यायला तयार आहे. पण हा जो तुम्ही नियम सांगितला की शहरी भागामध्ये दुप्पट आणि ग्रामीण भागामध्ये रेडी रेकनरच्या चौपट, हे सरसकट हा नियमच आहे का की त्याच्यामध्ये पुन्हा काही डिस्क्रिशन सरकारी अधिकारी करू शकतात? नाही, सरकारी अधिकारी नाही करू शकत, पण सरकारने मात्र वेगवेगळ्या प्रकल्पांना म्हाडासाठी वेगळं, सिडकोसाठी संपादन करताना वेगळं, नॅशनल हायवेला वेगळा रेशो असं लावायचा प्रयत्न केला आहे आणि थोडे पैसे वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे जरी आपण चौपट जरी म्हटलं तरी काही ठिकाणी 3.5 पट 2.5 पट असे पैसे मिळतात. त्यामुळे चौपट जो आहे तो जरी
काय कायदा जरी असेल तरी सरकार त्याच्यामध्ये बदल करू शकतं. त्यांनी काय केलंय, प्रकल्पनिहाय नोटिफिकेशन काढलंय बरं. आणि त्याच्यामध्ये थोडाफार बदल केला आहे. बरं, ओके. पण त्याचं काही ढोबळमानाने काही सांगता येऊ शकेल का सर? ढोबळमानाने असंच सांगता येईल की सर्वसाधारणपणे 4 पट पैसे मिळत आहेत. आणि पुन्हा याच्यामध्ये मग काही कुणी झाडं लावतं, कुणी विहिरी असतात कोणाच्या, किंवा त्याच्यावर अनेक प्रताप पण काढतात. झाडं असल्याच्या फक्त नोंदी दाखवतात आणि जास्त पैसे लागतात, हे असे प्रकार घडतात का? पूर्वी जरा म्हणजे ज्याला असं म्हणतात की शूद्रक नावाचा एक ऋषी होता. बरं. तो म्हणला माणसं साधी राहिली असती तर न्याय साधा राहिला असता. बरं. पण माणसं साधी नाही आहेत, ते एकमेकाचा मत्सर करणारे, द्वेष करणारे, भानगडी करणारे आहेत. बरं. त्यामुळे न्याय पण जरा गुंतागुंतीचा झाला. बरं. म्हणजे लोक भूसंपादन होण्याच्या आधी रात्रीतनं मोठी झाडं आणून लावायला लागली. बरं. मग सरकार पण हुशार झालं. तेव्हा ते 2006ची, 10ची, 15ची गुगल इमेज बघतायत आणि त्यावेळी झाडं नव्हती. आणि आम्ही नोटिफिकेशन काढल्यावर रात्रीतनं झाडं आणून लावली, हे दिसतंय आता. आणि मग त्याच्या विरुद्ध फौजदारी केसेस होत आहेत, गुन्हे दाखल होत आहेत आणि पैसे मिळत नाही आहेत, असं होत आहे. आणि मग तरीसुद्धा ती आपण फसवलंय सरकारला, ही भावना ती काय त्या माणसाला पटत नाही. म्हणून तो कोर्टात दावे लावत राहतो आणि शेवटी कंटाळून जातो. पण असं पण प्रकार आहे. म्हणजे विहीर चोरल्याची जशी उदाहरणं आहेत, तर विहीर हे बुडकी म्हणून खांदायची आणि 20,000 खर्च करून JCPने 5 लाख रुपये मिळवता येतील का, हा पण विचार अनेक लोकांचा आहे असतोच त्याच्यामध्ये. सर, याच्यामध्ये जेव्हा मला कॉम्पेन्सेशन किंवा नुकसान भरपाई मिळते तर त्याच्यावर इन्कम टॅक्स काय असतं का सर? म्हणजे समजा आता माझी काय 5 लाख रुपये बाजारभाव चालला आहे, सरकार मला चौपट म्हणजे 20 लाख रुपये दिलेत, मग त्याच्यावरती इन्कम टॅक्सचं काय असतं? कॅपिटल गेन्स नावाचा इन्कम टॅक्स कायद्याखाली तरतूद आहे. बरं. तुम्ही एखादी वस्तू भांडवली स्वरूपाची विकली, म्हणजे मी फ्लॅट विकला आणि मला एकदम 30 लाख रुपये आले, तर त्याला कॅपिटल गेन टॅक्स लागतो. बरोबर. तो साधारण 20% ते 12% असा आहे. आणि त्याच्यात अट हे आहे की तुम्ही हे पैसे ताबडतोब दुसऱ्या जड वस्तूमध्ये म्हणजे त्याच्यामध्ये गुंतवले पाहिजे. पण हा नियम शेतजमिनींना लागू नाही आणि ग्रामीण भारताला लागू नाही. आपल्या ज्या सगळ्या जमिनी आता भूसंपादन होत आहेत त्यातल्या 99% जमिनी कुठल्या आहेत? ग्रामीण भागातल्या. त्यामुळे त्यांना इन्कम टॅक्स लागत नाही, कॅपिटल गेन टॅक्स लागत नाही. पण महापालिका क्षेत्रामध्ये आणि त्याच्यातून हे रोड जर जात असतील तर महापालिका क्षेत्रापुरता मात्र त्यांना कॅपिटल गेन टॅक्स लागतो. ओके. आणि त्याचं प्रमाण तुम्ही म्हणता तसं 12 ते 20% असू शकतं. ओके. Yes. पण जेव्हा अनेकदा हे अशा भूसंपादन होतात तेव्हा कुटुंबामधले वाद उफाळतात. मग नक्की कोणा, म्हणजे आजोबा असतात, आजोबांना नातू असतात, मग ती रक्कम मिळते कोणाला? सातबारा समजा आजोबांच्या नावावर असेल तर ती मुलांना, नातवांना मिळू शकते का रक्कम? ती रक्कम मिळते. पण काय होतं, रक्कम मिळत असताना 2 प्रकारचे फोर्सेस काम करतात. बरं. कायद्याने तुम्हाला पैसे मिळणार आहेत पण मला हे बघवत नाही, म्हणून आमच्यातली भांडण मिटेपर्यंत हे पैसे त्यांना देऊ नये. बरं. असा एक अर्ज करायचा. अर्ज केला की सरकारी अधिकारी घाबरतात, कारण त्यांच्यावर पण फौजदारी व्हायची शक्यता आहे, कारण चुकीच्या माणसाला पैसे दिले. त्यामुळे ते काही त्या भानगडीत पडत नाही, हे पैसे कोर्टात जमा करून टाक किंवा सरकारी ट्रेझरीत जमा करून टाकतात, तुमचं भांडण संपल्यावर या, असं एक मग त्याच्यात एक 8-10 वर्ष जाऊ शकतात. मग माणसं हिशोब असं करतात, 3 कोटी रुपये मला मिळणारे जर 8 वर्ष अडकले आणि ते बिनव्याजी अडकतात, त्यापेक्षा बाबा त्या इंटरेस्ट एवढे पैसे ह्याला देऊन टाका आणि त्याच्याबरोबर तडजोड करा. सो ह्याचा गैरफायदा घेणारी एक व्यवस्था सगळीकडे निर्माण होत आहे. त्याचबरोबर ह्याचा दुसरा एक रंग असा आहे की समजा 60, 70, 80 साली बहिणींचं लग्न झालं, वडील वारले, वारस नोंदी झाल्या, आता मुलांचीच नावं आली. वारस नोंदी होताना बहिणी म्हणल्या तुझं आमचं चांगलं चालू आहे, तुझ्यामध्ये आम्हाला काही इंटरेस्ट दाखवायचा नाही. त्यामुळे त्याने अंगठा दिला, सही केली आणि जमिनी हक्क सोडून दिला. आता हक्क सोडण्यामध्ये 2 प्रकार आहे. एक तर त्यावेळी फक्त ना हरकत दाखला दिला, म्हणजे पत्र दिलं की भावाचं नाव लावावे. नंतरच्या केसमध्ये मात्र असं आहे की रजिस्टर हक्क सोड पत्र लोक 90-95 नंतर करायला लागले, कारण भाऊ थोडे हुशार झाले. तेव्हा ते बहीण एकदा होय म्हणते, नंतर तिची मुलं नाही म्हणतात. कारण नवी पिढी येते, तिसरी पिढी आली की प्रॉब्लेम तयार होतात असं म्हणतो आपण. त्यामुळे हक्क सोडलेल्या बहिणी, हक्क कागदावर सोडलेल्या पण प्रत्यक्षात रजिस्टर हक्क सोडपत्र न केलेल्या बहिणी, प्रत्यक्षात हक्क रजिस्टर पद्धतीने सोडलेल्या
पण आता भावाला 3 कोटी मिळतात ही भावना सहन न झालेल्या बहिणी, आणि ह्या सगळ्यामध्ये बहिणींची पण वाईट अवस्था आहे. त्यामुळे तिला थोडे तरी पैसे दिले पाहिजे असं म्हणणारी तिची मुलं, तिचा नवरा, हे सगळे ह्याच्यामध्ये एक सगळे पक्षकार होत आहेत. बरं. आणि त्याच्यामुळं आजच्या तारखेला 2,500 कोटी रुपये असे ट्रेझरीमध्ये पडून आहे की जे शेतकरी घेऊ शकत नाही. ते बिनव्याजी आहे, ते लोकांना कळत नाही आहे. ओके. ते पैसे घेऊन सगळे FDमध्ये ठेवले असते आणि भांडत बसले असते, चाललं असतं. परंतु भावाला कशाला मिळू द्यायचे पैसे, आहे का नाही, त्याशिवाय तो जमिनीवर येणार नाही असा विचार आहे. प्रत्येक वेळी बहिणीची चूक असेल असं पण काही सांगता येत नाही. तर त्यावेळची परिस्थिती काय आहे, सावत्र बहीण आहे, मग तिला कशाला हक्क द्यायचा असं मानणारे भाऊ आहेत. बरोबर आहे, ते वडिलांना कळत नव्हतं, त्यांनी 2 बायका केल्या, पण मी माझी जमीन कशाला सोडू आणि यातले पैसे सावत्र बहिणीला कशाला देऊ असं म्हणणारी माणसं आहेत. माझ्याकडे तर परवा एक विचारायला आला, 65 वर्षापूर्वी त्या बहिणीचं लग्न झालेलं आहे. म्हणजे ते आज वय किती बघा. बरोबर. हां, म्हणजे आता किमान मिनिमम 80 वय तरी वय असेल, म्हणजे 15. आणि 80व्या वर्षी तिला भावांच्या जमिनीमध्ये हक्क पाहिजे आहे. बरं. तो मागावा का नाही मागावा ह्याच्यावर काही चर्चा नाही होऊ शकत, कारण तिचा हक्क आहे, तो कधीही ते मागू शकते. बरं. म्हणजे आपल्याला तिची बाजू चुकीची असं म्हणता येत नाही. बरं. पण हा दावा जर कोर्टात गेला उद्या, हो, तर भाऊ काय सांगणार आहेत. भावांनी असं त्याला सांगितलं समक्ष की वडिलांनी वाटप केलं, आम्ही केलं नाही. बरं. 1940 साली वडिलांनी वाटप केलं. बरं. त्याच्यात 1 गुंठा पण जमीन वाढली नाही आणि कमी झाली नाही. हो. तीच 7 एकर जमीन आम्ही कसतोय. बरं. तुला आता एवढ्या वर्षांनी वाटतंय हिस्सा पाहिजे, तर तू दावा लाव. बरं. आता दावा लाव म्हटलं की आलं 20 लाखाची स्टॅम्प ड्युटी भरा, हे भरा. ती आता तिची तयारी नाही. पण जर भूसंपादन झालं तर मात्र ती त्याच्यात हिस्सा मागू शकते किंवा अडवणूक पण करू शकते. ओके. अशा प्रकारचे सगळे रंग आज समाजामध्ये दिसत आहेत. आणि जवळजवळ मामाचा गाव हरवला आहे असं आपण म्हणू शकतो. मुलांसाठी तर आता मामाचं गाव आणि घर हे काही राहिलेलं नाही. तो सांस्कृतिक काय नुकसान झालं हा एक भाग ह्याच्यामध्ये आहेच आहे. परंतु आर्थिक नुकसान होण्यापेक्षा सामाजिक झालेलं बरं, सांस्कृतिक झालेलं बरं, एवढा व्यवहारी माणूस आता झाला आहे असं आपण म्हणू शकतो. ओके. त्यात बहिणींना दोष देता का म्हणे आणि भावांनाही त्या अर्थानं खरं आहे. असं त्यात खलं, म्हणजे त्यात विलन असं कोणी नाहीये. परिस्थितीनुसार माणसं बदलत जातात आणि आपला निर्णय बदलतायत. एकदम बरोबर. तर सर, याच्यामध्ये जेव्हा अशी वाद होतात किंवा वारसा हक्काचे वाद होतात, तर मग ते कोणत्या न्यायालयात जातात आणि मग शेतकऱ्यांनी काय करायचं असतं? 3 महत्त्वाचे फरक मी तुम्हाला सांगतो. परंतु प्रत्येक केसमध्ये वकील लोक दिवाणी कोर्टात पण दावे चालवतात आणि महसुली कोर्टात चालवतात. तर या दोघांचा अधिकार क्षेत्र पूर्ण वेगळं आहे. आता सर, दिवाणी आणि महसुली आपण फार बेसिकवर जातोय, थोडं समजावून सांगा सर. हां, मग एखाद्या माणसाचा जमिनीत हक्क आहे का असा प्रश्न तयार झाला की दिवाणी कोर्टात घ्यायचा. बरं. ओके. परंतु हक्क आहे, वारस नोंद झाली, नावं आहेत, हे सगळं पूर्वीचे अधिकार अभिलेख म्हणजे 7/12 आणि आत्ताची वारस नोंद एवढं बघून कळतं. त्याला बाकी काही ज्ञान लागत नाही. हे काम फक्त नोंदणी करायचं, अधिकाराची नोंदणी करायचं काम महसूल विभागाकडे, हक्क ठरवण्याचं काम दिवाणी न्यायालयाकडे. दुसरा फरक आहे ते म्हणजे कुळकायद्याच्या केसेस आणि वहिवाटीच्या केसेस हे सगळ्या महसुली कोर्टात चालत आहेत. परंतु मनाईचे दावे हे दिवाणी कोर्टामध्ये चालत आहेत. आणि ह्या दोन्हीमुळे दोन्हीकडे दावे चालवणाऱ्यांचा हे फार जास्त आहे प्रमाण. मग कारण काय होतं, एकाच जमिनीचा दावा 2-2 ठिकाणी, एकाच पेशंटच्या जसे 10 टेस्ट करतो आपण, तसंच हा कार्यक्रम आहे की एक केस आली नाही एकदा तर ते शेतकऱ्याला सोडायचंच नाही. मग त्याला म्हणायचं, आता समजा उदाहरणार्थ एक सोपं उदाहरण मी सांगू. तुम्ही एका माणसाकडनं जमीन घेतली, 2 लाख रुपये एकराने, तुमचं 2 महिने चर्चा चालू आहे. तुम्ही एकदाची विकत घेतली. नंतर त्या विकणाऱ्याला कोणतरी गुरु भेटतो, तर कशी विकली, म्हणतो 2 लाख एकराने विकली. तो मी 2.5 लाखांनी घेतली असती म्हटलं की त्याचं जे डोकं फिरतं आहे, बरोबर आहे ना. तो लगेच म्हणतो मग काय करायचं, आता असं करू, तुमचं नावच नाही लावून द्यायचं असं एक पहिला अर्ज देऊ. मग आपण काय करू, पीक पाणीला नाव लावायचं एक दुसरा अर्ज देऊ. मग आपण असं करू, खरेदी घेणाऱ्याचा जमिनी ताबा नाही असा मनाई हुकूम आपण दिवाणी कोर्टात मागू. मग चौथं आपण करू, खरेदी खत रद्द करायचा दावा दिवाणी कोर्टात लावू. 5वं असं करू आपण, ही नोंद जी सर्कलने घेतली आहे ती रद्द करावी अशी प्रांताकडे केस करू.
म्हणजे काय झालं, एका शेतकऱ्याच्या 6 केसेस तयार झाल्या, 12 वकील जगले त्याच्यात, असा त्याचा डायरेक्ट अर्थ आहे. सो हे शेतकऱ्याला कळेल का, हा एक प्रश्नच आहे. ओके. म्हणजे मी तर स्पष्टपणे असं म्हटलं, शेतीचे कायदेचं अनेक पुस्तकांमध्ये लिहिलं की माझी जमिनीचा माझा हिस्सा जर 30,000चा असेल तर जमिनीच्या खटल्यांवर मी 30,000च्या किती टक्के पैसे खर्च करायला पाहिजे हे ठरवायची आता वेळ आली आहे. आणि हे लोकांना दुर्दैवाने माहीत नाही, ही वस्तुस्थिती आहे. ओके सर, जेव्हा भूसंपादन होतं किंवा एखादा प्रोजेक्ट जाहीर होतो, समजा आता पुरंदरचा एअरपोर्टचा प्रोजेक्ट जाहीर झालेला आहे, त्याच्या आधी काही बडे लोक तिथं जाऊन जमिनी खरेदी करतात आणि ते सांगतात की अरे हा प्रोजेक्ट काय होणार नाही आहे, तुम्हाला त्याच्यापेक्षा मी तुम्हाला आत्ताच 2 पैसे जास्त देतो, आत्ता जो काय बाजारभाव चालला आहे. पण नंतर असं लक्षात येतं की त्या माणसानं आपल्याला फसवलं, त्याला उलट जास्त पैसे मिळत आहेत प्रोजेक्टच्या अंतर्गत जर जमीन गेली तर. त्यावेळी मग शेतकरी काय करतात? याचे पण 2 महत्त्वाचे पैलू आपण शेतकऱ्यांना सांगायला पाहिजे. बरं. इनसायडर ट्रेडिंग असा शब्द आपण ऐकला. ओके. शेअर मार्केटमध्ये तो इनसायडर ट्रेडिंग नावाचा प्रकार असतो. तो शेअरमध्येच नसतो, तो जमिनीच्या बाबतीत सगळ्या बाबतीत असतो. बरं. परंतु अमेरिकेमध्ये किंवा ह्यांनी ते लोक थोडे विचाराने थोडे पुढे गेले असल्यामुळे त्यांनी अशा प्रकारचे कायदे केले. बरं. आता उदाहरणार्थ आपल्याकडे कुठे विमानतळ करायचा, आता याची चर्चा होते. हो. मग कुठे करायचं ह्याचा प्रस्ताव तयार होतो. कोण तयार करतं? अधिकारी तयार करतात. महसूल अधिकारी तयार करतात. तिथल्या स्थानिक लोकांना आणि लोकप्रतिनिधींना माहिती असतं. बरोबर. माहिती असतं की ही एवढी जमीन घ्यायची आहे. मग तो पहिल्या स्टेजला म्हणतो नाही 3,000 एकर घेताना ना माझी जमीन सोडा. बरोबर आहे, माझ्या गावातली निम्मीच घ्या, इकडची रस्त्याच्या पलीकडची घ्या, इकडची घ्या. हे जे आहे हे माहिती असणं याचा गैरफायदा घेणारी एक व्यवस्था निर्माण झालेली आहे. आणि दुर्दैवाने याच्याबद्दल आपल्याकडे इन्सायडर ट्रेडिंगचा कायदा नाही. एखाद्या पोझिशनवर बसलेल्या माणसाने तिथे असलेल्या केवळ नकाशाची माहिती आहे म्हणून शेजारची 80 एकर जमीन घ्यायची, ही जी भानगड आहे जगात कुठल्याही देशामध्ये गुन्हा ठरली असती, ती आपल्याकडे गुन्हा ठरत नाही. किंबहुना अनेक वेळा मी असं म्हटलं आहे की जेव्हा हायवे जातो, जपानमध्ये काय करतात, अक्षांश रेखांशवर पट्टी ओढतात नकाशावर आणि तसा हायवे जातो. खड्डा आला तर पूल बांधतात, डोंगर आला तर त्याच्यात बोगदा खांदतात, पण ते अलाइनमेंटमध्ये बदल होत नाही. आपल्याकडे ज्या ठिकाणी हायवे वळालेला आहे त्या कोपऱ्यावर एका पुढाऱ्याची जमीन आहे. बरं, ॲक्सिडेंट झाल्यावर लोकांना वाटत नाही की ह्याची जमीन सोडल्यामुळं माझा ॲक्सिडेंट झाला, त्याला वाटते समोरच्यानी ड्रायव्हिंग चांगलं केलं नाही म्हणून माझा ॲक्सिडेंट झाला. तर हे लोकांना समजेल का? हा एक मोठा मुद्दा आहे, फार व्यापक मुद्दा आहे. बरोबर. की केवळ माहितीचा वापर करून होणारे MIDC किंवा विमानतळ याच्या शेजारी आज जो बाजारभाव चाललेला आहे त्याच्यासाठी करार करणं, साठेखत करणं, खरेदी खतं करणं आणि तेवढ्यामध्ये जमिनी विकत घेणं आणि तो प्रोजेक्ट झाला की लगेच त्याचा तिप्पट भाव होतो. आणि ही ऐपत ही शेतकऱ्याकडे असते का? तो त्याची पिढ्यानपिढ्याची जमीन कसतो तो शेजाऱ्याची विकत घ्यायचा विचार करत नाही. हा विचार कोण करत आहे? मुख्यतः व्यापारी लोक करत आहेत, इंडस्ट्रियलिस्ट लोक करत आहेत, बरोबर आहे ना, नेते मंडळी करतायत, नेते मंडळ करतायत आणि त्यांच्याकडे पैसे आहेत ते लोक करत आहेत. आणि त्यामुळे हा प्रॉब्लेम आहे की MIDC किंवा हे सगळे विमानतळ वगैरे घोषित केल्यावर त्याच्या शेजारच्या सर्व जमिनींना त्या डेटनंतर त्या तारखेनंतरच 5 पट 10 पट स्टॅम्प ड्युटी लावायला पाहिजे. मग हे सगळं बंद होऊन जाईल प्रक्रिया. सो कायद्याच्या पुढे जाणारं पाऊल, माणसाच्या पुढं विचार करणारं व्यवस्था निर्माण केल्याशिवाय याला बंद होणार नाही. आता आपण काय केलं, मेट्रोचा एक झोन केला. बरोबर. मेट्रोपासून इतक्या मीटरच्या आत घर बांधलं तर तुम्हाला 4 FSI मिळेल, पण तुम्हाला सेस पण भरावं लागेल. बरोबर. मग 1% मेट्रो सेस त्यांनी केला. सो अशा सुधारणात्मक गोष्टी आपल्याला कायद्यात आणाव्या लागतील. आणि मानवी स्वभाव विचारात घेऊन कायदे केल्याशिवाय याच्यावर मात करता येणं अवघड आहे. ओके. पण जेव्हा असा व्यवहार होतो की त्याला लक्षात येतं की आपले इनसायडर ट्रेडिंग झालेलं आहे, हा प्रोजेक्ट होणार होता पण आपण गाफील राहिलो, आपण जमीन विकून बसलो, मग अशा वेळी शेतकरी काय करतात किंवा त्याला काय त्याच्यापुढे काही मार्ग असतो का? त्याच्याकडे फारसा काही मार्ग नसतो, कारण हे लोक प्रोफेशनल मदत घेतात वकिलांची, त्यांना ज्ञान असतं, ते कायदेशीररित्या परत काहीच करता येणार नाही. असं खरेदी खत, साठेखत, रजिस्टर हे ते करून घेतलं की तो किती पण ओरडला, उपोषणाला बसला, मोर्चे काढले,
तरी खरेदी खत रद्द करायचा अधिकार कोर्ट सोडून कोणाकडेच नाही. बरोबर. त्यामुळे ह्याचा फारसा काही उपयोग होत नाही. फक्त मानसिक समाधान की मी तिकडं निवेदन दिलं, इकडे निवेदन दिलं. बहुजन समाज सगळ्या ह्याच्यात अडकला आहे. बरं. आणि कारण नसतानाच एकदा तुम्ही रजिस्टर खरेदी खताने जमीन विकली की नंतर त्याचे एवढे पैसे झाले असते असं म्हणण्यामध्ये अर्थ नाही. याच्यातला अजून एक मुद्दा मी तुम्हाला मुद्दाम सांगणार आहे. तो असा आहे की एखाद्या माणसाने शेतकऱ्याला सांगितलं की मला शेती करायची आहे आणि ते काय बाजारभाव जो ठरला त्यांनी जमीन विकत घेतली. आता शेतकऱ्यातले बरेच लोक असं विचार करतात की हा शेती करण्यासाठी म्हणत होता पण यांनी तर डेअरीचा प्लॅन टाकला. बरोबर आहे, त्यांनी पोल्ट्री टाकली. हा आणि माझ्या खरेदी खात्यात काय लिहिलं आहे, शेतीसाठी वापरणं. तो घेणारा माणूस काय म्हणतो, तुला मी मार्केट व्हॅल्यू दिली ना, मग ही वस्तू मी पडीक ठेवील, त्यावेळी तू काही बोलत नाही, मग मी त्याच्यात सुधारणा करीन, जो मला अधिकार आहे. एकदा माझ्या मालकीची जमीन झाली तर नियमात असेल ते मी करू शकतो. मला डेअरी टाकायचा अधिकार आहे, तसं पोल्ट्री टाकायचा अधिकार आहे, तशी डाळिंबाची बाग लावायचा अधिकार आहे. एकदा मार्केट व्हॅल्यूने पैसे दिले की ह्याचा वापर काय करावा हे ठरवायचा विकणाऱ्याला काही अधिकार नाही. ही पण भूमिका शेतकऱ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणजे तुम्ही एखादा पेन विकला, विकत घेतला, आता तो पेन विकणारा माणूस म्हणतो की तुला 50 रुपयाचा मी पेन दिला, बरोबर, तर तुम्ही हा लिहिण्यासाठीच वापरला पाहिजे. तुम्ही ह्याच्यावर चांदीची फ्रेम करून घरात ठेवला आणि म्युझियममध्ये ठेवला आणि त्याचे तुम्ही पैसे करता असं म्हणायचं काही कारण नाही. कायद्यामध्ये काही बेसिक गोष्टी ठरलेल्या आहे की त्याचा वापर काय करायचा ह्याच्यावर अधिकार विकणाऱ्याला नाही. हा पण मुद्दा महत्त्वाचा आहे. सर, आता जमिनीमध्ये अनेक किचकट गोष्टी असतात. कोणत्या जमिनीवरती कूळ असतं किंवा मालकीचे वाद असतात. अशा वेळेस मग भूसंपादन करताना सरकार काय काळजी घेतं आणि त्या कुळांचे वगैरे अधिकार अबाधित राहतात का? जे कायदेशीर कुळं आहे, ज्यांची नावं सातबाराला आहे, त्यांचा अधिकार कायम राहतो. बरं. त्यांना साधारण उलट जिथे कुळ आणि मालक हे दोघंही असतात त्यावेळी 60% पैसे कुळाला मिळतात, 40% पैसे मालकाला मिळतात. बरं. अच्छा, असं समीकरण लँड एक्विजिशन कायद्यामध्ये करूनच ठेवलं आहे. बरं. त्यामुळे त्याच्यात काही घाबरायचं कारण नाही. बरं. कुळांच्या बाबतीत काय होत आहे की कुळं जेव्हा आता मोठा भाग आता हल्ली महानगरपालिकांमध्ये येत जातो, बरोबर, म्हणजे मध्ये 23 गावं आली, मग 7 गावं आली वगैरे वगैरे. आता त्या भागातली कुळं महापालिकेत आले की कुळाचा मालक होत नाही. बरं. मग कुळच राहतात, मालकच राहतो. बरं. मग दोघंही पैसे 100% मागायचा प्रयत्न करतात. ओके, तसं होऊ शकत, तसं काही होऊ शकत नाही. बरं. तर कुळांनी किंवा मालकाने कुळाबरोबर कॉम्प्रोमाइज करायला पाहिजे. बरं. पण ते दोघंही लिटिगेशन चालू ठेवतात आणि जवळजवळ 40% पैसे तर वकिलांवर खर्च करतात. तर असं करण्यापेक्षा आपल्याला कायदेशीर सीमारेषा आपल्या हक्काची किती आहे हे जर माहिती करून घेतलं तर बाबा 6 रुपये कुळाला, 4 रुपये मालकाला द्यायचे. ह्या रेशोमध्ये त्यांनी कॉम्प्रोमाइज केलं तर खटल्याचे पैसे तरी वाचतील. असं हे करत नाही लोक. सर, अनेकदा समजा बहीण भावांचा सामंजस्य झालेलं असतं, मग बहीण वारलेली आहे पण बहिणीची मुलं जिवंत आहेत, मग ती मुलं दावा करतात का? बहीण वारल्यावरच करतात असं नाही. बऱ्याच वेळा मी बघितलंय, माझा एवढा शेतकऱ्यांशी संपर्क आहे, बहीण एवढी शांत असते, तुम्हाला काय करायचं ते करा म्हणते. तिची भूमिका एकदम निरागस अशी दाखवल्यासारखी असते, पण तिची मुलं तिला दम देत असतात, तू फक्त गपचूप बस, आम्ही ते मामाकडनं कसे पैसे काढायचे ते आम्ही बघतो. आणि ती बहीण अशी म्हणते, माझा नवरा मुलं ऐकत नाही तर माझं काही म्हणणं नाही, पण ती सही काय करायची वेळ आली की ती सही करत नाही. सो हे फार गमतीशीर आहे. भारतीय समाजामध्ये तो प्रत्यक्ष कागदावर सही करेपर्यंत तो जे काही गोष्टी सांगतो त्या सगळ्या प्रत्यक्षात करीलच, याची काही गॅरंटी देता येत नाही. पण सर, मग बहीण वारल्यानंतर मामाकडे भाची हक्क मागू शकतात का? जर बहिणीने हक्क सोड केलेलं नसेल तर मागू शकतात. पण तिने रजिस्टर हक्क सोड पत्रक केलं तर मग मुलांना काही अधिकार राहत नाही. ओके. मग ते फक्त म्हणतात आमच्या आईला काही कळत नव्हतं आणि तिला व्यवहार ज्ञान नव्हतं आणि ती मूर्ख ठरली आणि ती उगीच दिवसभर कीर्तन प्रवचनाच्या नादी लागली आणि कोट्यावधी रुपयाचं आमचं नुकसान झालं. सो म्हातारपणी बिचारीला त्रास देण्याचं काम हे मुलं करता येतात, असं आहे. सर, अनेक घरांमध्ये विधवा महिला असतात
म्हणजे दोन भाऊ असतात, एखाद्या भावाचं निधन झालेलं असतं, त्या विधवांच्या हक्कांचं संरक्षण या भूसंपादन कायद्यामध्ये होतं का? भावांची नावं असतील तर विधवांच्या हक्काचं संरक्षण कागदावर आणि ऑफिशियली 100% होतं. बरं. प्रश्न कुठे येतो, समजा भावांचं वाटप झालं आहे बरोबर, आणि त्या भावाने दुसऱ्या भावाने जमीन विकून टाकली. आता मात्र विकल्यानंतर एक पैसे काही जास्त दिवस टिकत नाही, 2-4 वर्षात त्या मुलाचं निधन झालं त्या माणसाचं, तर तिच्या विधवाला पुन्हा पैसे मिळू शकेल, हक्क मिळणार नाही. कारण तिचं वाटप ऑलरेडी झालं होतं, तिच्या वाटेची जमीन मिळाली होती, तिच्या नवऱ्याने ती विकून टाकली, काही व्यसनामुळे असेल कशामुळे असेल, पण तिने एकदा हक्क मिळाल्यानंतर घालवला असेल तर त्याच्यासाठी पुन्हा दया म्हणून पैसे मिळत नाही. दया म्हणून मिळत नाही. ओके. कायद्यात अशी काही तरतूद नाही आहे. सर, अनेकदा असं होतं की विहीर असते एखाद्या क्षेत्रामध्ये, मग ती विहीर वाटपामध्ये दुसऱ्या भावाकडे गेली, या भावाच्या काय कागदोपत्री ती विहीर दिसत नाहीत, पण ती सामायिक असते, वापर पाण्याचा दोन्ही भाऊ करतात, ते त्या विहिरीचे पैसे कोणाला मिळणार? मग बेसिकली जेव्हा आपल्याकडे हिंदू कुटुंबांमध्ये वाटप होतं तेव्हा विहीर सामायिक ठेवतात. हो. सामायिक ठेवताना काय असतं, पाणी घेण्याचा हक्क राहील, पण विहीर एका हिश्श्याला येते. बरं. म्हणजे अच्या हिश्श्याला विहीर येते, पण बला पाणी घ्यायचा हक्क आहे. बरोबर. आता पाणी घ्यायचा हक्क म्हणजे विहिरीत हक्क होत नाही. बरं. त्यामुळं काय होतं, विहिरीचे पैसे एकालाच मिळतात, दुसऱ्याला मिळत नाही. आणि असं होत नाही की वाटणी तुला असली आणि विहीर त्याच्यात असली तरी त्या विहिरीतला निम्मा हिस्सा माझा आहे असं नाही होऊ शकत. जमिनीची व्याख्याच मुळात जमीन आणि जमिनीला कायमच्या चिकटलेल्या वस्तू अशी आहे. त्यामुळं मी वाटणी 2 एकर तुला दिली आणि त्यातली झाडं माझ्या नावाने 50% असं होऊ शकत नाही. ओके. झाडं पण गेली, विहीर पण गेली, त्या विहिरीच्या खाली लपून ठेवलेलं धन पण गेलं, जे काय आहे ते गेलं असं त्याचा. त्याच्यामध्ये परत आशा धरून नका, लोभ धरून नका त्याच्यामध्ये. सर, आणखीन याच्यामध्ये 2-3 प्रश्न येतात. एवढे सगळे पैसे आल्यानंतर त्या पैशांचं पुढे करायचं काय, हा फार मोठा प्रश्न असतो. फार मोठा प्रश्न आहे नक्की, कारण इतके पैसे त्यांच्या आधीच्या पिढीने पाहिलेले नसतात, त्यांनी पाहिलेले नसतात, तर या पैशाचं लोक नक्की करतात काय? तुमचा सल्ला त्यांना काय? अंबड सातपूर नाशिक पासून पुण्याची पिंपरी चिंचवडची इंडस्ट्रियल इस्टेट, हडपसरसारखा भाग, एकेकाळी फार सुंदर शेती इथे होत होती. पण याचे जेव्हा गुंठेवारीचे, आपण याला गुंठेवारीचे लोक म्हणतो बरोबर आहे, गुंठेवारी किंवा गुंठा मंत्री म्हणतो, अशा लोकांना जे लाखो कोट्यवधी रुपये मिळाले, तर या पैशाचं नियोजन करायचं मात्र त्यांच्याकडे काही माहीत नव्हतं. पहिल्या टप्प्यामध्ये कुठली तरी गाडी घ्यायची, मग बिअर बार घ्यायचा, आणि मग मी अनेक वेळा व्याख्यानामध्ये असं बोललो की या सगळ्या भागांमध्ये नव्याने जेव्हा इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट झालं आणि शहरीकरण झालं, तेव्हा पहिल्या टप्प्यात जी गावं शहरांमध्ये गेली त्या सगळ्या घरांमध्ये, तुम्ही मोठ्या घरांमध्ये जाऊन बघा, एका तरुण मुलाचा फोटो हार घातलेला तुम्हाला दरवाजामध्ये दिसतो. त्याचं कारण असं आहे की ह्या माणसांना कळालेलं नाही या पैशाचं काय करायचं. त्यातल्या 10% लोकांनी फक्त ह्या जमिनीच्या पैशावर पुन्हा 20 किलोमीटरवर 30 किलोमीटरवर जिथे शहरीकरण लवकर येणार नाही अशा ठिकाणी जमिनी घेतल्या. काही पिढ्यांनी लाँग टर्म काही गुंतवणूक केली, काही टक्के म्हणजे मेजॉरिटी लोकांनी 60-70% जास्त लोकांनी हे पैसे आलेले आहेत, तर मग तुम्हाला माझं चांगलं बघवत नाही, मला कार घ्यायची, मला गाडी घ्यायची, तर दारात उभी केलेली 25 लाखाची गाडी ही रात्रीतनं पहिल्या दिवशी तिचं डेप्रिशिएशन झालं आणि 4 लाखांनी किंमत कमी झाली. सो 4 लाख रुपये उडाल्यात जमा आहे. तर हे लोकांना कळालेलं नाही. त्यामुळे वित्तीय नियोजन अशा शेतकऱ्यांनी करायला पाहिजे. विशेषतः मुलं, नातू, पंतू यांना पेन्शन पॉलिसी उघडता येईल का? उघडता येईल. त्यांना 30 वर्षानंतर आपोआप पेन्शन मिळेल. आपल्या म्हाताऱ्या आईला पण पेन्शन मिळेल. ह्याच्यासाठी गुंतवणूक करता येईल का? तर करता येऊ शकते. म्हणजे पुढच्या पिढ्यांची सोय लावण्यासाठी हे पैसे वापरायला पाहिजे. बिझनेसला पैसे लावायला पाहिजे. आवश्यक असलं शेती कोणी करणारी माणसं घरात राहिली असली तर शेतीसाठी लावायला पाहिजे. कोणी शेती करणार नसलं आणि उद्योगात पडणार असेल तर उद्योगाला लावले पाहिजे. नाहीतर कोणी दुकान टाकणार आहे तर दुकानाला लावले पाहिजे. पण हे सगळं करताना त्याचे पुन्हा त्या धंद्याचे नियम आहेत. केवळ पैसे आहेत म्हणून धंदा चालेल असं पण सांगता येत नाही. तिकडे पण भरपूर स्पर्धा आहे. बरं सर, तुम्ही इतकी वर्ष प्रशासकीय सेवेमध्ये होता, तर असं रात्रीतून जमिनी विकून एखाद्या प्रोजेक्टसाठी जमिनी देऊन
मोठं श्रीमंत झालेलं गावं तुम्ही पाहिलीत? मी तर पाहिली नाही, कारण का तो श्रीमंतपणा 2 वर्षाच्या पुढे टिकलेला सापडत नाही. हो. हां, म्हणजे काय होतं ते सांगतो. पहिल्या टप्प्यामध्ये पत्र्याचं घर होतं, कोट्यवधी रुपये आले तर ते एक बंगला झाला. बरं. पण कडेची शेती गेली. आता त्या बंगल्यामध्ये काय करायचं प्रश्नच आहे. सो एक डेड ॲसेट, बँकेच्या भाषेत बोलायचं, एक डेड ॲसेट तयार झाला की ज्याच्यातनं उत्पन्न मिळणार आहे का? नाही. पण एक 12 लाखाचा पत्र्याचं घर गेलं आणि तिथं 1.5 कोटीचा बंगला आला. सो राहिलेले सगळे पैसे त्या डेड इन्व्हेस्टमेंटमध्ये झाले. तो कदाचित त्या 1.5 कोटीमध्ये तो आयुष्यभर एखाद्या बंगल्यात भाड्याने राहू शकला असता आणि ते पैसे व्यवसायाला लावू शकला असता. म्हणून बहुजन समाजाला हे पैशाचं आर्थिक नियोजन हे एक शास्त्रासारखं शिकावं लागेल असं आता वाटतंय स्पष्टपणे. आणि विशेषतः अजून एक मुद्दा तुमच्या लक्षात आला की नाही मला माहीत नाही, जिथे जिथे भूसंपादन होत असतं आणि कॅश पेमेंट होत असतं, म्हणजे चेकनी पैसे मिळतात शेतकऱ्यांना, तशा ठिकाणी बँकांचे एजंट, दलाल फार मोठ्या प्रमाणावर त्या ऑफिसेसच्या कडेने फिरताना तुम्हाला बघायला मिळतील. आणि ते म्हणतात आमच्याकडं 6.3, मग ते 6.8, मग नंतर 7.3 ज्येष्ठ नागरिकाच्या नावाने इतके अशा बँका मोठ्या प्रमाणावर FDs अशा ठिकाणाहून गोळा करतायत. आणि त्या बँकांचं फार मोठ्या प्रमाणावर लक्ष भूसंपादनाच्या पैशाकडे आहे, एवढं नक्की. एवढं बरोबर. आणखी सर एक त्यातली विकृती आणखीन एक आहे की त्या ठिकाणी लगेच बियर बार, कल्ला केंद्र अशा यांना एकदम उठाव मिळतो. तर ते रोखण्यासाठी मानसिकता कशी बदलायची समाजाची या, की कारण जितका झटपट पैसा येतो तितका झटपट पण निघून जातो. एक तर हा ज्यावेळी येतो पैसा त्यावेळी बहुतेक वेळा जुन्या पिढीच्या हातातलं नेतृत्व निसटलेलं असतं. म्हणजे वडिलांनी ज्यांनी आयुष्यभर कष्ट केलं त्याच्यापेक्षा मुलगा 23 वर्षाचा आहे, तो म्हणतो तुम्हाला काही कळत नाही, तोच पैसे घ्यायला पुढे आहे, तो पावरा पॅटर्नने घेतो आहे. त्यामुळे हे पैसे देताना पासून जे सुरुवात होती त्या पैशावर कंट्रोल येतो आहे तो तरुण पिढीचा येतो आहे. आणि तरुण पिढीवर जर संस्कार नसतील तर हे पैसे भलतीकडे जाऊ शकतात. आपण आत्ता सांगितलं तशी असंख्य उदाहरणं मला दिसत आहेत की शहरामध्ये आणि गुंठामंत्रे म्हणून ज्यांनी जमिनी घालवल्या त्यांची 20 वर्षानंतर जर अभ्यास केला, याचे खरं तर इम्पेरिकल स्टडी करायला पाहिजेत की किती टक्के लोकांनी पुढच्या पिढीचं भवितव्य एन्श्युअर केलं, आणि असं फारसं सापडत नाही. हा जो पैसा आहे किती एका पिढीपर्यंत टिकतो? जमिनी विकून गेलेला पैसा बऱ्याच वेळा नाही टिकत. कारण का एका पिढीपर्यंत टिकला असता, परंतु नुसतं व्यसन येत नाही आहे, ते व्यसनातनं एक गुंतागुंत निर्माण होती आहे. म्हणजे मी सांगितलं तसं बहुतेक जी तरुण मुलं मरत आहेत कशाने मरत आहेत? दारू पिऊन मृत्यू, ॲक्सिडेंटने मृत्यू, नवी गाडी आणली बाहेर काढली दरवाजा ठोकलं संपलं, अशा प्रकारची उदाहरणं फार जास्त आहे. बाईक घेऊन घेतली, एकदम 5 लाखाची बाईक घेतली, मग ते बाईक हौसेने आवाज करत उडवत वरचा टायर पुढचा टायर वर करत फिरायचं आहे त्याला, आणि जगाला दाखवायचं आहे की माझ्याकडे वेगळी बाईक आहे. पण त्या नादात तो काय करतोय ते त्याला कळत नाही. त्यामुळे हे म्हणजे असं सांगता येणं एम्पिरिकल स्टडीशिवाय अवघड आहे की, कारण याचा डेटाच घ्यायला पाहिजे. ओके सर, आणखी एक बेसिक प्रश्नाकडे माझा जाताचा राहिला की बागायती आणि जिरायती जमिनीचे दर हे भूसंपादनासाठी वेगवेगळे असतात का, आणि ते कशा आधारे ते ठरवलं जातं? बागायत आणि जिरायत जमिनींचे दर रेडी रेकनरमध्येच वेगवेगळे असतात. बरं. आणि ते गेल्या 3 वर्षाचं पिकं बघतात. लोक काय करतात की लावलेली असते ज्वारी बाजरी, पण आता भूसंपादनात जातं म्हटलं की त्या वर्षी काहीतरी एक बागायती पीक लावायचा प्रयत्न करतात. जसं झाडांच्या बाबतीत आहे तसं इकडे पण आहे. दुसरा एक मुद्दा नेहमीचा आला आहे की समजा लोक म्हणतात आम्ही 12माही पीक केलं. आता कागदावरच असं आहे की जलसंपदा विभाग म्हणतो आमचा हा 8माही कॅनॉल आहे. बरोबर. सो त्यावेळी जेव्हा इरिगेशन डिपार्टमेंटला NOC मागतात तेव्हा ते म्हणतात आम्ही फक्त 4 आवर्तनं यांना देतो आणि उन्हाळ्यात पाणी द्यायची गॅरंटी आमची नाही. बरोबर. आता ह्याला 12माही पीक म्हणता येईल का, हा प्रश्न आहे. त्यामुळं लोकांची गुंतागुंत कुठे आहे की पैसे घेताना त्याला जास्त पाहिजेत. पण समजा असं उद्या म्हणलो की मी एकदा भूसंपादन केलं, आता नाव सांगत नाही ते MIDCचं, ते एकदम खडकाळ जमीन होती. तर जेव्हा शेतकऱ्यांबरोबर पहिली बैठक झाली
त्यावेळी एक एक शेतकरी उभं राहून सांगायचा, साहेब एका एकरातून मी 40-40 पोती ज्वारी घेतली आहे. मग मी त्याला असं म्हटलो, असा मागचा 30 वर्षाचा लेवीचा हिशोब काढला तर तुमच्याकडे 1200 पोती राहील. मग ते साहेब सिरियसली घेऊ नका, थोडे पैसे वाढवून द्या, बाद झाला आमचं. सो ह्याला हे माहिती आहे बरं की 10,000ची 50,000 रुपये मागताना लेवीची ज्वारी आपण घातली नव्हती त्यावेळी आपण म्हणलो काय 2च पोती ज्वारी येते माझ्या रानात. पण आताच भूसंपादन नव्हताना तो म्हणतो माझ्याकडे 40 पोती ज्वारी होत होती. सो हा एक माणसाचा जो मूलभूत स्वभाव आहे की स्वतःच्या सोयीचं बोलायचं, हा मला वाटतं प्रकर्षाने सगळीकडे आहे. त्याला शेतकरी काही अपवाद नाही आहे. ओके. अनेकदा आपण शेतकरी म्हणजे आता थोडंसं उद्धटपणाच होईल किंवा शेतकरी नाराज होतील, शेतकरी हा भोळा आहे, भाबडा आहे. हे खरंच आहे का तितका चतुर आणि तितकाच वेळप्रसंगी मग सगळ्या गमती जमती आणि कुलंगडी करणारं पण आहे कागदोपत्री? नाही, मला स्वतःला तर असं वाटतंय की अडाणी माणूस आणि इव्हन शेतकरीसुद्धा शिकलेल्या माणसाला 50 वेळा विकून खाईल एवढं ज्ञान त्याच्याजवळ आहे. विषय निदान व्यवहार ज्ञान आहे, त्याला पुस्तकी ज्ञान नसेल पण व्यवहार ज्ञान फार जास्त आहे. तुम्ही मला आज महाराष्ट्रात अशी एक केस दाखवा की ज्याच्यात तुम्ही जाऊन अडाणी माणसाची खरेदी खतावर गपचूप सही घेऊन येत आहे आणि ती बाई पण गपचूप सही करते. असा एकही 90 वर्षाचा माणूस असला तरी सही देणार नाही. पण त्याच्याविरुद्ध अडाणी माणसाला, शिकलेल्या माणसाला फसवल्याची मी हजारो उदाहरणं तुम्हाला सांगतो आणि ती फॅक्टच आहे. उलट माझं म्हणणं असं आहे, 2 डिग्र्या घेतल्या असल्या तर डबल फसण्याची शक्यता आणि तो PhD झाला असला तर अजून जास्त फसण्याची शक्यता. बरोबर, खरी गोष्ट आहे. ओके सर, जेव्हा अनेकदा असं होतं की जमिनीचं फक्त साठेखत झालेलं असतं, व्यवहार पूर्ण झालेला नाही आहे, मग अशा वेळेस भूसंपादनाचे पैसे कोणाला मिळतात? जमिनीचं जेव्हा साठेखत झालेलं असतं तेव्हा तो इंटरेस्टेड पार्टी असतो. बरं. आणि त्या साठेखतामध्ये काही अटी लिहिलेल्या असतात की मी तुला एवढे पैसे दिले, बरोबर आहे, आणि मग हे साठेखत केलं आहे. त्या साठेखत असं लिहिलेलं असतं 1.5 वर्षाच्या आत 2 वर्षाच्या आत मी खरेदी खत करून घ्यायचं आणि राहिलेले पैसे द्यायचे. बरोबर. मग त्याचा पुरावावर आधारलेलं हे दोघांमधलं डिव्हिजन आहे. बरोबर. पण साठे करार जर रजिस्टर्ड असेल तर त्याचा हिस्सा निर्माण होतो त्याच्यात. बरं. तो किती मात्र हे त्या डॉक्युमेंटमध्ये काय लिहिलं त्याच्यावर अवलंबून राहतं. सर, जेव्हा अनेक सरकारी अधिकारी पण पाहतो किंवा तलाठ्यांपासून जे पाहतो, बनावट नोंदी करण्यासाठी एक साखळी असते, तर त्या साखळीवरती सरकार कसं कंट्रोल ठेवतं? आता सगळ्या नोंदी ऑनलाईन झाल्यानंतर बरं, ही हक्क प्रणाली आता महाराष्ट्रात लागू झाली. बरं, आणि 98% डिजिटायझेशन झालं. बरं, त्यामुळे आता कालच्या खरेदी खताची नोंद ॲटोमॅटिक तयार होते. बरं, त्यामुळे मागच्या तारखेची नोंद धरायचा आता सगळे व्यवस्था संपुष्टात आली आहे. बरं. हे तर आपण निश्चित शेतकऱ्यांना सांगू शकतो. बरं, मग त्या भानगडीत न पडता उलट जे जसं आहे तसं तुम्ही जसं आहे तसं त्यांनी सामोरं जायला पाहिजे. बरं. आणि स्वतःचे खाजगी प्रश्न, घरातले प्रश्न, वाटपाचे प्रश्न, हे वाटप सरकारी अधिकारी करून देणार नाहीत. वाटप तर तुम्हालाच करायला पाहिजे. बरोबर. सामंजस्य तुम्हाला दाखवायला पाहिजे. ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये मी असंही बघितलं आहे की गावाकडचा अडाणी भाऊ हा शिकलेल्या माणसाला कॉम्प्रोमाइज करायला लावतो. तो तुझी मुलं शिकलेली आहेत, तुला काही कमी आहे. सो त्याचा एक वाटपाकडे बघायचा दृष्टिकोन वेगळा आहे. म्हणजे मी काही शेतकरी असे बघितले की 2च भाऊ आहेत, एकाला 2 मुलं, एकाला 3 मुलं आहेत. तो म्हणतो जेवढी मुलं तेवढ्या वाटण्या करा. आता हे कुठून आलं? सगळा भारताचा हिंदू वारसा कायदा काय सांगतो? जमिनीच्या 2 वाटण्या करा. बरोबर आहे. हा काय म्हणतो? जेवढी मुलं ज्यांची तेवढ्या वाटण्या करा. आता हे कुठून डोकं चालतंय त्याचं? बघा ना तुम्ही. कारण ह्याला 3 मुलं आहेत ना, म्हणून तो त्याचा वापर करण्यासाठी असं काहीतरी बोलतोय. बरोबर आहे ना. असं नातूच्या हिस्स्यावरून वाटण्या कधी व्हायला लागल्या? बरोबर. पण हे जे डोकं आहे ग्रामीण भागातलं ते फार मजेशीर आहे. आणि त्याला म्हणजे ज्याला म्हणू आपण ईर्षाला आहेत माणसं, आणि ते कळालंच पाहिजे लोकांना. आणि या सगळ्यामध्ये जुना एक पारंपरिक विचार आहे. म्हणजे मी त्याचा सामाजिक दृष्टीने पण अभ्यास केला. समजा आई घरामध्ये 2 मुलं आहेत, एक नोकरी करतो आणि एक अपंग आहे. तर आईचं सतत काही पण जीव जो आहे तो कुणाकडे अडकलेला असतो? त्या दुबळ्या मुलाकडे असतो. तेव्हा ते अरे त्याला खायला नाही मिळत, त्याला आंबा आले तर त्याला चांगलं खाऊ घाला. तर हे का करतात मुलं? तर माणसांना
माणसांना कुठून तरी मनामध्ये असं वाटतं की याला बिचाऱ्याला ईश्वर कृपेने थोडं कमी मिळालं आहे, तर त्याला थोडं जास्त देऊ. तर हा विचारसुद्धा मला वाटते शिकलेल्या पिढीने सुद्धा थिंकिंग करायची गरज आहे. आता लोक मला करताना दिसत आहेत, बरेच लोक, की मला अनेक शिकलेली लोक, शहरी लोक पण असे बघितले की साहेब, एक भाऊ माझी शेती करत होता, त्यांनी जमीन सांभाळली, मी त्याला सांगितलं 2 एकर जमीन तुला जास्त घे. हां, असे पण मला बरीच उदाहरणं दिसत आहेत की ज्याच्यामध्ये अशी सोयीस्कर भूमिका, इव्हन परदेशात शिकलेले लोक पण म्हणतात की नाही, आम्ही शेतीतला सगळा हक्क भावाला सोडून दिला, आम्ही काही गावी जाणार नाही आता, फक्त आम्ही कधीतरी गेलो होतो त्यांनी चांगलं बोलावं, आमच्यासाठी एक खोली ठेवावी, असा विचार असणार आहे. आणि जाता जाता एक फार इंटरेस्टिंग उदाहरण मी तुम्हाला मुद्दाम सांगेल. एक सिक्युरिटी गार्ड एक दिवस माझ्याकडे आला, कोकणातला होता, 12 गुंठ्याची वाडी, आणि त्याची आई मयत झाली, वारस नोंद झाली. थोरल्या भावाने 4 गुंठे जमीन घेतली आणि बाकीच्या भावांना 2-2 गुंठे दिली. तर तो मला त्याने सातबारा दाखवला. मला म्हणतो, साहेब मला 2 गुंठे आम्हाला तिघांना का कमी दिली असेल? म्हणलं यार, ह्याच्यातनं काय कळत नाही सातबारावरून, तू फेरफार नोंद घेऊन ये आणि भावाला विचार. तेवढ्यासाठी रजा काढून कोकणात गेला, परत आला. तो काय म्हणतोय, भाऊ असं म्हटला, 1.5 महिना आई आजारी होती, तिची काळजी गावात कोणी घेतली? मी घेतली. तिच्या औषध पाण्याचा खर्च कोणी केला? मी केला. आणि शेवटचं पाणी कोणी पाजलं? मी पाजलं. म्हणून मी 2 गुंठे जास्त घेऊन जाईल, तुला काय करायचं ते कर. मी म्हटलं मग तुझं काय म्हणणं आहे? तो म्हणतो, साहेब 22 दिवस आई कोमामध्ये होती, आम्ही 4 जण गेलो, मरताना तिचं तोंड उघडून 1 चमचा पाणी तिच्या तोंडात बळच टाकलं आहे तिने प्राण सोडल्यावर. मी त्याला 2 बिस्लरी बाटल्या द्यायला तयार आहे. सो आता हा हिशोब, आणि हे अस्सल महाराष्ट्रातलं उदाहरण आहे. आता बिस्लरी पाण्याच्या भाषेमध्ये चमचे, 1 चमचा का बिस्लरी बाटली का 2 गुंठे जमीन, याचा हिशोब करणारा माणूस कोण? बरोबर. आणि हे करणारी माणसं कुठून आयात केलेली नाही की फॉरेनर आला आणि त्यांनी हे वाटप करून दिलंय, असं काही नाही आहे. ही इथलीच अस्सल ओरिजिनल माणसं आहेत. तर ते व्यावहारिक जोपर्यंत विचार करत नाही तोपर्यंत असं होत राहणार असं दिसतं. ओके सर, एक शेवटचा फक्त याच्यामधला प्रश्न, याच्यातलं शेतकऱ्यांसाठी हे वाद टाळण्यासाठी, कुटुंब कलह टाळण्यासाठी, नातेसंबंध सुदृढ राहण्यासाठी तुमचं 2 वाक्यातलं एक रीडिंग सांगा की या पद्धतीने जर झालं तर पैसा येईल आणि सुख समाधान पण लाभेल. काळाचा वेध घेऊन वेळीच वाटप केलं पाहिजे, ज्याचं त्याला वाटप हिस्सा दिला पाहिजे, आणि या सगळ्यामध्ये शिकलेल्या माणसांनाच उदारता दाखवावी लागेल, असं माझं स्पष्ट मत आहे. तर शिकलेल्या माणसांना थोडं मन मोठं करावं लागेल असा सरांचा सल्ला आहे. आणि सरांचा हा एपिसोड तुम्ही पहा. सरांकडे आधी म्हटलं त्या पद्धतीनं खरोखरी महसूलविषयीचे ते चालता बोलता इन्सायक्लोपीडिया आहेत. त्यांच्या अशा अनेक मुलाखती आपण घेण्याचा वारंवार प्रयत्न करूया. सर धन्यवाद लेट्सअपशी संवाद साधल्याबद्दल. यस, थँक्यू. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.